हाय हॅलो नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हा जो सीन आहे हा आमच्या टेरेसवरनं खारघरचं स्टेडियम जे आहे, स्टेडियमचं नाव काय माहिती आहे तुला? तर फुटबॉलचं स्टेडियम आहे. तर इथून टेरेसवरनं पूर्ण इतकं सुंदर दिसते ना, त्याच्यामुळे मी वर गेली तर म्हटलं वरून इतकी सिनरी भारी दिसते, तर म्हटलं सर्वांसमोर का नको आणायला, म्हणून मग मी नेहमी टाकते ते मी गॅलरीतनं टाकते. पण आज मला टेरेसवरनं चान्स मिळाला, त्यामुळे मला सोडायचा नव्हता आणि त्यामुळे मी वरती जाऊन हे शूट घेतलं आहे. जो नजारा तुमच्यापुढे येतो तो माझ्या घरातून किंवा टेरेसवरनं संपूर्ण तुमच्यासमोर पोचतो आहे. आणि हे आहे स्टेडियम, जे फुटबॉलचे स्टेडियम आहे. 2 वर्ष आधी ह्याचं काम चालू होतं, पण हे आत्ता पूर्ण झाले आणि 1-2 मॅच झालेल्या आहेत. म्हणजे चालतात मॅच, असं नाही त्याच्या बाजूच्या ग्राउंडमध्ये पण मॅच चालतात. जे लोक राहती वस्ती आहे तिथली लोक येऊन इथे मॅच खेळतात. तर स्टेडियम एवढं छान दिसतं आणि त्याच्यासमोर दिसते ती मेट्रो आहे, जी मी मेट्रोने रोज जाते येते. तर ते मेट्रो स्टेशन आहे. तर तुम्ही बघू शकतात, हे माझ्या गॅलरीतून सर्व हा नजारा दिसतो. तर तुम्हाला हा नजारा कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि याच्यातून आता कोणाची घरं कुठे मला काहीच माहिती नाही, त्यामुळे बघा. आणि ह्याच्या पुढे व्हिडिओ जो आहे तो आमच्या बाळाच्या बड्डेचा. रात्री 12ला आम्ही केक कापला. आमच्या घरात आजच्या दिवशी 11 मार्च 2016ला आमच्या घरी एक सैतान राक्षस झालेलं होतं. ज्याने आम्हाला 100 वर्षातून एक राक्षस होतं ना. इग्नोर माय अवतार प्लीज, इग्नोर करा. काय ना मी ना, आणि माझी कॅडबरी तर घेऊ दे. काय नाही, 100 वरच आणले ना, एकच होती तिच्याकडे. काय नाही, एकच होती तिच्याकडे. दुकान पण आमच्या तेवढं हे ना फेमस आहे ना. पहिलं आहे ना माझं दुकान. आणि माझा फोन बघा, फोन काय नवीन नाही घेतला, जुनाच आहे. आणि आमचा स्वराचा बड्डे आज. स्वराचा बड्डे स्वरा तुझा बड्डे उद्या 12ला संपणार. आपण खुश हो. पण उद्या तिला चिडवायचा का? उद्या मी स्वराला चिडवणार आहे. तुझा बड्डे संपला हो परत. तर आम्ही भेटणार, तर आम्ही विश करतो तिला. ही कॅडबरी मी तिला देणार आहे, पण मीच खाणार आहे, कारण तिने माझ्या बड्डेला पण तसंच केलेलं. कॅडबरी दिली मला आणि खाल्ली. सो आम्ही आता बघू नंतर भेटू. हॅपी बर्थडे. आम्ही कोण? चिमटा घे खाली, चिमटा घे चिमटा घे. आम्ही कोण? फोटो काढला नाही, व्हिडिओ आहे. फोटो हॅपी बर्थडे सोहरा. कसं सोहरा इकडे रे जरा. हे कुठे ठेवलं मी ते आणलेलं? फायनल माझ्या बाळाचा 9वा बर्थडे आहे. तर आम्ही आता केक काढला. 12 वाजता आम्ही छोटूसा आम्ही केक कापणार आहे. उद्या मी हाफ डे घेऊन स्कूलला जाणार आहे. बघ केक कोणता आहे? पायनॅपल मला माहिती आहे. पायनॅपल माहिती आहे, पण कोणता आहे? असं नव्हे, असं म्हणते मी. 90 काही 90. चला हा चालेल. चला केक कटिंग करू. चलो. माझ्याकडे तोंड बोल. जा पप्पाच्या बाजूला बस. जाऊ. का जेलस असेल? नाही चाल तुझा. नाही का बंद नाही करणार. माझा फोन इतका क्लिअर दिसायला लागला नाही स्वरा. इतका क्लिअर दिसते ना. मग कशाने कापणार आहेस? तुम्ही दोघं गोरे गोरे पान दिसायला लागले. गोरे पान दिसतात. ए पैदू हा फोटो बघ. मीच लावलाय तो. मी लावलाय तो. मी पण लावलाय. मी लावलाय. मम्मी पहिला तेव्हा खाली
सर्व दे. मम्मी तू पण ये. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. केक कापतात स्वराज. ए बाजू ये थांब. चकुली तू गाठ करू नकोस हे बघा. पहिले केक ते कापू दे मग येत काका, जायचं. तुला 200 रुपये देतो. हॅपी बर्थडे. आवाज नाही ना. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. सरव ते अंघोळ काय लावणार ते आम्हाला अंघोळ लावलं. ते नाही पप्पाला ती सांग. मला पाय पड. अगं मम्मी हे बघ मी तुला दाखवते. ए बघ इथं दाखव. मम्मी मी आफ्टरला खाली. अरे तुमचं बड्डे बघा. आज स्वराच आणि माझा बर्थडे आहे ना सोडा. माझ्या मम्मीने तिसऱ्यांदा जन्म घेतलेला ना मम्मी. मग काय सगळेजण म्हणतात बाळाचा बर्थडे बाळाबरोबर बाळाच्या मम्मीचा पण बर्थडे असतो. तुझं चौथा बर्थडे. लाड बसलाय. आता मी कॅडबरी अनबॉक्सिंग रे. चल मग चालू मोठा जास्त असं करून चालू. बाबू किती फोड्या करायच्या. आणि मेन तिनेच पाय माझ्या बरोबर तुझे पाय नाही घेतले मी. मला माहिती नाही कुठली कॅडबरी आवडत नाही. फक्त नको सांगू लवकर आणून नाही देणार. मम्मी थँक्यू. आणि मेन तुला कुणी विचारलेलं पण नाही. आणि मेन तर तुला सांगितलं पण नाही की आण पप्पा उठ ना जागा सोडणारच का नाही काय. हॅपी बर्थडे. आमचं घर एवढं अति शांत होतं. ते बाळ झाल्यापासून एकदम किरकिर. नाही राक्षस. स्वराचं कार्यक्रम स्वराला पण ठेवायला किरकिर ठेवायला. मला अजून माहितीये स्वरा झालेली ना. मी सेकंडला आणि फर्स्टला होती आणि मी क्लासला गेलेली. आणि पप्पा आठवते ना तुम्हाला तुम्ही क्लासवर गेलेला. चल 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 करत आला अंतरा करत. आठवते का स्वराच्या टायमाला. अरे तो रिक्षावाला किती बेक. हे बघ छकुली मम्मीचं कसं मम्मी मराठी रिक्षाला पाठवून बघ. आणि स्वरा झाली ना मम्मी ती कशाने माहिती का लहान बाळ कसं रडत असते डोळे तर बंद असते अशी होती. आई घाबरली त्याला बघून. फास्ट टाइम द बॅग मधलं फायनली स्वराने कधीतरी काय तर माझ्यासोबत शेअर केलं. आणि माझ्या पहिला काय विचार ते वॉट करणार नाही. डिस्काउंट पाऊन पण जाणार. काय टाकलं तोंडात. हमारे यहाँ ऐसा ही होता. नको पाहिजे होतं मला काय आवडत नाही ते. तुला कधी दिले. स्वरा तुला काही गाणं लागते. नको स्वरा तुला हे गाणं लागते. हा आता ते घर आहे. आता कॅन्सल तुला गाणं लागते.